हॅलो फ्रेंड्स, आपण ऐकत आहोत भाग्य दिले तू मला भाग 60। तिला आज खऱ्या अर्थाने जाणीव झाली होती की ती शौर्याच्या प्रेमात फक्त पडलीच नाही तर त्याच्या प्रेमात वेडी झाली आहे। आता कधी एकदा आपण त्याला प्रेमाची कबुली देतो असं तिला झालं होतं, पण हा क्षण तिला त्याच्यासाठी खूप स्पेशल बनवायचा होता, नेहमी आठवणीत राहील असा बनवायचा होता आणि ती नक्कीच बनवणार होती। त्याने आत्तापर्यंत तिला सर्व सुख दिली होती, तिचा आनंद जपला होता। आता तिची वेळ होती। आता त्याच्या सुखासाठी आनंदासाठी ती काहीही करायला तयार होती। तिने अजूनही त्याला घट्ट मिठी मारली होती। त्याच्या मिठीत स्पर्शात ती सगळं विसरली होती। अगदी तो खरंच इथे आहे हा तिचा भास नाही हेच ती विसरली होती। बायको, काय इरादा आहे? तो हळूच तिच्या कानात म्हणाला। इरादे तर खूप काही करण्याचे आहेत, ती तिच्याही नकळत बोलून गेली आणि याच्या भुवया मात्र उंचावल्या। पण नंतर तिलाच काय वाटलं माहीत नाही, ती विजेच्या वेगाने त्याच्यापासून बाजूला झाली। तू तू इथे काय करतो आहेस? ती विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली। पण तिचं बोलणं ऐकून इकडे तोच गोंधळला। मी नाही तर मग कोण? एवढा वेळ मिठीत होतीस, वरून खूप काही इरादे आहेत असं बोलत होतीस, ते कोणासाठी होतं मग? तो भुवया जुळवत म्हणाला। कुठेतरी जेलसी डोकावत होती। तू खरंच आहेस का? तूच बोलतो आहेस ना? तिने त्याच्या दंडाला बोट टोचून पाहिलं। तो मात्र विचित्रपणे तिच्याकडे पाहत होता। तू ड्रिंक तर केली नाहीस ना? अशी का बरळत आहेस? त्याने पुढे होऊन वास घेतला। काहीही काय, मी कधी ड्रिंक करते का? ती डोळे विस्फारून म्हणाली। मग भांग पिल्यासारखी का बोलत आहेस? नंदू बावळट, खरंच भांग पिल्यासारखी का बोलत आहेस तू? तो खरंच आहे, तुझा भास नाही। तू स्वप्न समजत होतीस का? वरून जाऊन त्याला मिठीही मारलीस आणि काय तर म्हणे खूप काही करण्याचे इरादे आहेत। आता काय करू मी? ती नखं कुरतडत मनातच म्हणाली। नखासोबत ते बोटंसुद्धा खाशील आता। त्याने तिच्या तोंडातला हात खाली घेतला। काय झालंय, अशी का वागतेस? ते मला ना खूप भूक लागली आहे। तुझं ऑफिसचं काम झालं का? चल ना, आपण काहीतरी खाऊन येऊया। ती आता उगीचच बत्तीशी दाखवत म्हणाली। भूक लागली आहे म्हणून असं वागत होतीस का? त्याने जरासं संशयानेच तिच्याकडे पाहिलं। डाळीत काहीतरी काळं आहे की पूर्ण डाळच काळी आहे, तो मनातच विचार करत होता। असा का पाहतो आहेस? चल ना। तिने त्याचा हात पकडला आणि त्याला बाहेर घेऊन जाऊ लागली। तो मात्र आता गोंधळून तिच्याकडे पाहत होता। त्याच्या नजरेला नजर द्यायची तिची हिंमतच होत नव्हती। आज सरळ सरळ त्याचा हात हातात घेऊन बाहेर घेऊन चालली होती, तेही एवढं बिनधास्तपणे। ही खरंच बरी आहे ना? त्याने डोकं खाजवत मनातच विचार केला। दोघेही एका छानशा रेस्टॉरंटमध्ये गेले। त्याने जेवणाची ऑर्डर केली। त्याने समोर पाहिलं तर ती दोन्ही हात गालावर ठेवून एकटक त्यालाच पाहत होती। डोळ्यांची पापणीसुद्धा पडत नव्हती। ओठांवर गोड हसू होतं। त्याने तिच्यासमोर हात फिरवला, तरीही मॅडमची पापणी पडली नाही। तो अजूनही हसत तिच्याकडेच पाहत होती। कसला हँडसम आहे यार हा। आत्तापर्यंत कधी नोटीसही केलं नव्हतं मी नीट। त्यामुळे हा जेव्हा जेव्हा माझ्या कॉलेजमध्ये यायचा तेव्हा मुली वळून वळून यालाच पाहायच्या। त्याला निरखत ती मनातच बोलत होती, ही आज अशी विचित्र का वागत आहे? मगाशी पण आधी अचानक अशी मिठी मारली, नंतर हात पकडला आणि आता पापणीसुद्धा न पाडता माझ्याकडे पाहत आहे। तो तिच्याकडे पाहत मनातच बडबडत होता। बायको,
काय झालंय? माझ्या तोंडाला काही लागलं आहे का? तो तिच्यासमोर चुटकी वाजवत थोडं मोठ्यानेच म्हणाला. तशी ती खडबडून भानावर आली. हा, काही म्हणालास का? ती उगीच केस कानामागे सारत इकडे तिकडे पाहत म्हणाली. नाही, टक लावून माझ्याकडे पाहते आहेस ना, म्हणून मला वाटलं की माझ्या चेहऱ्याला काही लागलं आहे की काय. तो उगाचच बत्तीशी दाखवत म्हणाला आणि ती कसंनुसं हसली. ते होय, ते मी काहीतरी विचार करत होते ना, म्हणून तुला तसं वाटलं का रे? नाही लागलं तुझ्या तोंडाला. एकदम चिकना दिसतोयस तू. ती उगाच हसून आणि गडबडीत बोलून गेली आणि परत जीभ चावली. काय म्हणालीस? चिकना? कुठून शोधून काढतेस तू हे असले शब्द? तो विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हणाला. ते आपलं असंच. ते बघ जेवण आलं, चल जेवूयात. मला खूप भूक लागली आहे. ती त्याचा प्रश्न सरळ इग्नोर करत म्हणाली. त्यानेही नकारार्थी मान हलवली. वेटरने जेवण वाढलं तसे आता दोघेही जेवण करू लागले. तो शांतपणे जेवत होता. मध्येच मोबाईलमध्ये काहीतरी करत होता. ती मात्र जेवताना अजूनही आडून आडून त्यालाच पाहत होती आणि हे त्यालाही समजत होतं. नक्कीच काहीतरी गडबड आहे हे त्याने ओळखलं होतं. आजचं तिचं वागणं जरा विचित्रच होतं. तिच्या नजरेत आज वेगळेच भाव होते जे त्याला हवेहवेसेही वाटत होते. तरीही तो स्वतःच खूप जास्त गोंधळला होता. आईस्क्रीम हवी आहे का? जेवण होताच त्याने विचारलं. हो, स्ट्रॉबेरी, ती बत्तीशी दाखवत म्हणाली. तसे त्याने दोघांसाठी ऑर्डर केली. आईस्क्रीम खातानाही ती आईस्क्रीम कमी खात होती आणि त्याच्याकडेच पाहत जास्त होती. त्याने आता कपाळावर 2 बोटं घासली. आईस्क्रीम खाऊन झालं तसे दोघेही परत एकदा रूममध्ये आले. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. रॉकीचा कॉल होता. महत्त्वाचा असल्याशिवाय रॉकी त्याला कॉल करणार नाही, त्याला माहीत होतं. म्हणून तो तसाच बाल्कनीत गेला. ती मात्र तशीच बेडवर बसली आणि विचारात हरवली. नंदू, फक्त 2 दिवस बाकी आहेत इंडियात परत जायला. काहीतरी विचार कर ग बाई. त्या खडूसला कसं प्रपोज करायचं काहीही समजत नाहीये. प्रपोज न करता गेले ना, ईशा तुला जिवंत ठेवणार नाही. आणि आता तर मला स्वतःलाच त्याला प्रपोज करायचं आहे. कधी एकदा मनातलं सांगते असं झालंय. पण काहीतरी स्पेशलही असायला हवं ना. असं कसं मी त्याला माझ्या फिलिंग्स सांगू? तिने परत आता नखं कुरतडायला सुरुवात केली. त्याने रॉकीसोबत थोडा वेळ बोलून कॉल कट केला आणि आतमध्ये नजर टाकली तर मॅडम अजूनही नखं कुरतडत गहन विचारात हरवल्या होत्या. त्याने नकारार्थी मान हलवत एक सुस्कारा सोडला आणि आतमध्ये आला. ए स्ट्रॉबेरी, काय झालं? नक्की कसला विचार करत आहेस तू? त्याचा आवाज एकदम जवळून आला आणि तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं तर तो तिच्याजवळ बसलेला होता. त्यापेक्षा जास्त तर ती त्याने स्ट्रॉबेरी म्हटल्यावर शॉक झाली होती. काय म्हणालास तू? स्ट्रॉबेरी? ती भुवया उंचावून म्हणाली. हो मग, पाहावं तेव्हा स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खात असतेस आणि मी थोडं जवळ आलो की लगेच स्ट्रॉबेरीसारखी लालसुद्धा होत असते, म्हणून मग स्ट्रॉबेरी. तो तिच्या गालावरून बोट फिरवत म्हणाला आणि त्याच्या स्पर्शाने ती खरंच लाल झाली. तिने नजर खाली झुकवली. बघ, मी बोललो होतो ना, नुसतं बोट लावलं तरी तू लाल होतेस. म्हणून तुझ्यासाठी स्ट्रॉबेरी हे नाव बरोबर सूट करतं. तो हसत म्हणाला आणि तिने आता बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहिलं. असं काही नाही आहे. तुझा गैरसमज आहे तो. मला काही फरक पडत नाही तू जवळ आलास तरीही. ती एकदम ॲटिट्यूडमध्ये केस उडवत म्हणाली आणि त्याच्या भुवया उंचावल्या. अच्छा,
खरंच फरक पडत नाही का मी जवळ आल्यावर? त्याने तिरकसपणे विचारलं. हो, नाही पडत, ती सुद्धा नाक उडवत म्हणाली. तसा तो गालात हसला. अच्छा, मग बघूयात आता तुला फरक पडतो की नाही, तो म्हणाला आणि तिच्या बाजूने दोन्ही हात ठेवत तिच्यावर झुकला. त्याला अचानक असं जवळ आलेलं पाहून ती मात्र एकदम बावरून गेली. ए खडूस, काय करतोयस तू? हो मागे, ती त्याच्या छातीवर दाब देत म्हणाली. तूच म्हणालीस ना मला काही फरक पडत नाही, मी तुझ्याजवळ आलो तर, म्हणून टेस्टिंग करतोय, तो म्हणाला आणि आणखी तिच्यावर झुकला. तसा तिचा श्वास घशातच अडकला. हे बघ, मी असंच बोलले होते, काही गरज नाही आहे टेस्टिंग करायची. हो मागे तू, ती जराशी अडखळत म्हणाली. पण आता ऐकेल तो शौर्य कसला? त्याने एक हात तिच्या गालावरून तसाच मानेवर नेला. तसा तिच्या सर्वांगावर शहारा आला. शौर्य, नको ना, ती त्याचा हात पकडत म्हणाली. त्याने त्याचा दुसरा हातही तिच्या गालावरून मानेवर नेला. आता तर ती स्तब्धच झाली. त्याचे गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. त्यामुळे तिच्या शरीरात विजेचे करंट वाहत होते. त्याचे एवढं जवळ येणं, तिला स्पर्श करणं, तिच्या अंगावर शहारा आणत होते. तिचे गाल आरक्त झाले होते. गालावरची लाजेची लाली पसरली होती आणि नजर, ती तर केव्हाच खाली झुकली होती. तिचा लाजून चूर झालेला चेहरा पाहून तो गालात हसला आणि त्याने पुढे होऊन तिच्या कपाळावर किस केलं. तसं तिने समाधानाने डोळे मिटून घेतले. म्हणालो होतो ना, मी जवळ आलो की तू लाल होतेस. बघ एकदा, गाल कसे स्ट्रॉबेरीसारखे लाल झाले आहेत. माझी स्ट्रॉबेरी, तो तिची दोन्ही गाल ओढत म्हणाला. तसं तिने डोळे उघडून गाल फुगवून त्याच्याकडे पाहिलं तर तो मिश्किल नजरेने तिच्याकडे पाहत होता. आता मात्र तिने लाजून उशीत तोंड खुपसलं. तसा तो मात्र तिची रिॲक्शन पाहून खळखळून हसला.